नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। नगर जयसिंगपूर नगरपालिका 2025च्या होऊ घातलेल्या या इलेक्शनच्या निमित्ताने आम्ही वार्ड क्रमांक 12 ब आणि ब उमेदवार संजय पाटील कोथळीकर व महादेवी मल्लाप्पा बिराजदार यांच्या रूपानं या वार्डाची निवडणूक लढवत आहोत। त्याचप्रमाणे नगराध्यक्ष म्हणून सुदर्शन कदम या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने लढत देत आहेत। शहीद भगतसिंग हसत हसत फासावर गेले, हसत हसत फासावर जाताना त्यांच्या डोक्यात होतं की या देशातील अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भागवल्या जातील असा त्यांचा ठाम विश्वास होता। आजही नवीन आधुनिक गरजा म्हणजे आरोग्य आणि शिक्षण या एकूण 5 मूलभूत गरजांची पूर्तता व्हावी यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहोत। या मूलभूत गरजांच्या विचाराने जर आपण वार्डात लक्ष घातलं की या वार्डामध्ये गट नंबर 88 या ठिकाणी परशुराम नगरमध्ये लोकांच्या प्लॉटच्या नियमितीकरणाचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित आहे। हा एक मूलभूत प्रश्न या वार्डामध्ये तो सोडवण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करू। त्याचा अभ्यास आम्ही केलेला आहे, त्याची काही कागदपत्रंसुद्धा आम्ही एकत्रित केलेले आहेत। यापूर्वी आम्ही जयसिंगपूर शाहूनगर या भागामध्ये जो 90 एकराचा जो शाहूनगरचा प्रश्न होता, त्याचे खरेदीपत्र बंद होती। सर्व खरेदीपत्र आम्ही चालू केलेले आहेत आणि त्याचं वर्ग 1 करायचं कामसुद्धा शासन पातळीवर मोठ्या प्रमाणात चालू आहे। परंतु हे वर्ग 1 करायचं काम काही वेळा शर्तभंग झाल्यानंतर ते मुंबईमधून त्याची परवानगी मिळते, एवढ्या लांब सर्वसामान्य माणूस जाऊ शकत नाही आणि असे मूलभूत प्रश्न आम्हाला कोल्हापूरच्या पातळीवर सोडवायचे आहेत। गटार, पाणी असे मूलभूत प्रश्न तर या वार्डातील आहेतच, या सगळ्यावर आम्ही रामबाण उपाय म्हणून काम करत आहोत आणि जनतेचा प्रश्न सोडवण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करत आहोत। त्यात आम्हाला यश मिळत आहे आणि जनतेनं स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। जयसिंगपूरचा उमेदवार कबशीच्या रूपानं, त्यानंतर दुसरा संजय पाटील कोथळीकर यांच्या रूपानं कबशीच्या रूपाने आणि तिसरे महिला उमेदवार सर्वसाधारण कपाटाच्या रूपानं आपल्यासमोर येत आहेत आणि त्यांना आपण बहुमोल मताने त्यांना विजय करावं यासाठी आम्ही आपणास नम्र विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।